हॅलो मित्रांनो, आज आपण सायन्सचा लॉज ऑफ मोशनशी रिलेटेड खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे। यामध्ये आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन आणि थर्ड लॉ ऑफ मोशन बघणार आहे। तर यामध्ये आपण डिटेल विथ एक्झाम्पल ही कन्सेप्ट क्लिअर करणार आहे। तर फर्स्ट बघूया न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, याला दुसरं नेम आहे लॉ ऑफ इनर्शिया, असं पण त्याला म्हटलं जातं आहे। आता आपण दोन तीन बेसिक कन्सेप्ट समजून घेऊया की बॅलन्स फोर्स काय असतो। इफ एन ऑब्जेक्ट इज अप्लाय द फोर्स विथ 10 न्यूटन with the left side and minus 10 न्यूटन with the right side। आता मायनस का, कारण फोर्सला डायरेक्शन असते। फोर्स कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी नाही तर ती वेक्टर क्वांटिटी आहे। स्केलर क्वांटिटी मध्ये काय फक्त मॅग्निट्यूड असतो, बट वेक्टर क्वांटिटीला डायरेक्शन असते। तर फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी। तर याच्या अपोजिट इकडे पण 10 न्यूटन फोर्स आहे, इकडे पण 10 आहे, बट एकाची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून -10 म्हटलेलं आहे। तर एक ऑब्जेक्ट आहे त्यावरती दोन्ही साइडने काय केलेला आहे, इक्वल फोर्स अप्लाय केलेला आहे। त्याचा नेट रिझल्ट काय असतो 0। समजा हा ऑब्जेक्ट आहे, मी दोन्ही साइडने पुल करतोय, हा फोर्स आहे 10 आहे न्यूटन, हा पण 10 न्यूटन आहे, हा -10 असेल कारण याची डायरेक्शन अपोजिट आहे। तर मी इक्वल फोर्सने ऑब्जेक्ट पुल करतोय, पण रिझल्ट काय आहे तिथेच आहे, तो ऑब्जेक्ट तिथेच आहे। म्हणजे यावरती काही इफेक्ट झाला का, डिस्प्लेसमेंट झालेलं आहे का, नाही, याची मूवमेंट झालेली नाहीये। म्हणजे नेट रिझल्ट फोर्सचा काय झाला 0 झाला, कारण आपण इक्वल अँड अपोजिट फोर्स काय केला, अप्लाय केला, तो सेम ऑब्जेक्ट वरती अप्लाय केला। जर आपण इक्वल अँड अपोजिट फोर्स काय करतोय, एकाच ऑब्जेक्ट वरती अप्लाय करतोय, तर त्यामध्ये त्याचा जो नेट रिझल्ट आहे तो काय असतो 0 असतो। याला बॅलन्स फोर्स म्हटलं जातं। काय म्हणतो, बॅलन्स फोर्स। तर लेफ्ट साइडचा फोर्स आहे तो राईट साइडच्या फोर्सने काय होतो, कॅन्सल होतो। आता अनबॅलन्स फोर्स काय असतो तुम्ही बघितलंय, पाणीपुरीचा गाडा, तो पाणीपुरीचा गाडा जसा पुश केला जातोय, पुढे पुश केला जातोय, तर तो एकाच डायरेक्शन मध्ये फोर्स असतो, तो असतो अनबॅलन्स। एकाच डायरेक्शन मध्ये असणारा फोर्स काय असतो, अनबॅलन्स फोर्स। एखादे व्हेइकल किंवा गाडी रस्त्यात बंद पडलेली, आपण त्याला लोटतोय, तर तो जो फोर्स असतो एकाच डायरेक्शनने असतो, तो असतो अनबॅलन्स फोर्स। काय असतो, अनबॅलन्स। द फोर्स विच इज अप्लाइड ओनली इन वन डायरेक्शन इट इज कॉल्ड ॲज अ अनबॅलन्स फोर्स, अनबॅलन्स फोर्स म्हणतात। अँड द फोर्स विच इज अप्लाइड इन अपोजिट डायरेक्शन, इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन असेल, तर दोन्ही डायरेक्शन असेल, समजा हा ऑब्जेक्ट आहे, याला दोन्ही, हा फोर्स आहे आणि हा फोर्स आहे, आपण इक्वल अँड अपोजिट फोर्स अप्लाय करतोय, तो असतो बॅलन्स फोर्स। तर बॅलन्स फोर्सचा नेट रिझल्ट काय असतो, 0 असतो। देन डेफिनेशन ऑफ इनर्शिया। इनर्शिया बघा काय असते, इनर्शियाचा मिनिंग असं होतंय, इट इज अन ॲबिलिटी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन द सेम स्टेट ऑफ मोशन और स्टेट ऑफ रेस्ट। तर इनर्शिया म्हणजे काय असते, प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये इनहेरंट प्रॉपर्टी असते। इच ऑब्जेक्ट हॅज अ इनहेरंट प्रॉपर्टी ड्यू टू विच द ऑब्जेक्ट रिमेन इन द सेम स्टेट। तो सेम स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय। स्टेट दोनच टाईपचे असतात, एक तर असेल इन अ मोशन, स्टेट ऑफ मोशन, किंवा स्टेट ऑफ अ रेस्ट, तो रेस्ट पोझिशनमध्ये थांबतो किंवा तो काय मोशनमध्ये असणार आहे, तर त्याला इनर्शिया म्हटलं जात आहे। तर याचे आपण एक्झाम्पल बघणार आहे। तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो कॉल्ड एज अ लॉ ऑफ इनर्शिया। तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनला दुसरं नाव काय दिलेलं आहे, लॉ ऑफ इनर्शिया। तर आता आपण याचं स्टेटमेंट बघूया। तर स्टेटमेंट असं दिलेलं आहे, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन इन अ स्टेट ऑफ मोशन और इन अ स्टेट ऑफ रेस्ट अनलेस अंटिल अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स इज अप्लाइड। जोपर्यंत एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण अनबॅलन्स म्हणजे काय, एकाच डायरेक्शनने तो फोर्स अप्लाय करत नाहीये, तोपर्यंत तो ऑब्जेक्ट त्या स्टेटमध्ये राहतोय, तो रेस्ट मध्ये राहणार आहे, रेस्ट पोझिशन मध्ये, किंवा मोशन मध्ये राहणार आहे। कशामध्ये राहणार आहे, तो मोशन मध्ये। फॉर एक्झाम्पल तुम्ही डेली लाईफ मध्ये बरेच एक्झाम्पल बघितलेले आहे, त्यातलेच आपण एक्झाम्पल बघणार आहे। फॉर एक्झाम्पल, अ कॉइन इज प्लेस्ड ऑन अ कार्डबोर्ड। मी एक कॉइन घेतलेला आहे आणि कार्डबोर्ड वरती ठेवलेला आहे। दिस कार्डबोर्ड इज प्लेस्ड ऑन अ ग्लास, देन व्हेन द फोर्स इज अप्लाइड ऑन द कार्डबोर्ड देन कार्डबोर्ड विल बी मूव। तर कार्डबोर्ड मूव होणार आहे, इकडे जाणार आहे तो पुढे। कार्डबोर्ड वरती फोर्स अप्लाय केला, तो मूव होतोय, बट कॉइन वरती फोर्स अप्लाय केलेला नाहीये। कॉइन कोणत्या स्टेटमध्ये, रेस्ट। कॉइन इज अ स्टेट ऑफ रेस्ट, तर तो रेस्ट पोझिशन मध्ये, कॉइन इट इज ॲट अ स्टेट ऑफ रेस्ट पोझिशन मध्ये। तर काय होतंय, कॉइन जो आहे तो ॲज इट इज तिथेच राहतोय। समजा हा कॉइन आहे, हा कार्डबोर्ड पुढे निघून जातोय आणि कॉइन ॲज इट इज काय होतंय, कॉइन विल बी फॉल इन टू द ग्लास। तर तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल, when a coin is placed on the cardboard and cardboard is placed on the glass, as the force is applied on this cardboard then cardboard will move in forward direction। कार्डबोर्ड पुढे निघून जातोय कारण मी फोर्स कार्डबोर्ड वरती अप्लाय केलाय म्हणून तो पुढे निघून जातोय। then coin will be fall in the glass, then it is the coin will be seen
इट इज अगेन ॲट अ स्टेट ऑफ रेस्ट. तो परत आपल्याला त्या स्टेटमध्ये दिसतोय. इनिशियली कोणत्या स्टेटमध्ये होता? स्टेट ऑफ रेस्ट. असा कॉईन आहे या कार्डबोर्डवरती, स्टेट ऑफ रेस्ट आहे, आणि ग्लासमध्ये खाली पडल्यानंतर त्या स्टेटमध्ये स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे जोपर्यंत आपण त्या ऑब्जेक्टवरती फोर्स, अनबॅलन्स म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करत नाहीये, तोपर्यंत तो ऑब्जेक्ट त्या स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. तुम्ही एखाद्या झाडावरती समजा फ्रूट आहे, समजा मँगो असेल, तर तुम्ही ते पाडण्यासाठी काय करतात? दगड वगैरे मारतात. बाकीचं दुसरं तुम्हाला झाडावरती चढता येत असेल तर वरती जातात. पण तिसरा एक वेळ असतो का तुम्ही काय करता? ती ब्रँच आहे ती शेक करताय. इफ अ ब्रँच ऑफ अ ट्री इज शेकन देन द फ्रूट विल फॉल ऑन द सरफेस, देन फ्रूट इट इज ॲट अ स्टेट ऑफ रेस्ट. जर मी एखाद्या ट्रीची ब्रँच शेक केली, म्हणजे काय केली? हलवली आहे, आणि तिथला जो फ्रूट आहे तो खाली पडणार आहे. इनिशियली तो कोणत्या स्टेटमध्ये होता? स्टेट ऑफ रेस्ट, बरोबर आहे. आणि खाली सरफेसवरती पडल्यानंतर परत कोणत्या स्टेटमध्ये असेल? स्टेट ऑफ रेस्ट. दिस फ्रूट गो अगेन इन अ स्टेट ऑफ रेस्ट. असं नाही का खाली येऊन तो जम्पिंग करायला लागणार आहे, तर तो त्या स्टेटमध्ये काय होणार आहे? राहणार आहे. येतंय लक्षात? तर हा जो फ्रूट आहे तो इनिशियली ज्या स्टेटमध्ये होता त्या स्टेटमध्ये राहणार आहे, कारण मी जो फोर्स अप्लाय केलाय तो ब्रँचवरती, त्या ट्रीची जी ब्रँच आहे यावरती फोर्स अप्लाय केलाय. वेन द ब्रँच ऑफ ट्री इज शेकन देन द फोर्स ड्यू टू दिस फोर्स और व्हायब्रेशन दिस फ्रूट विल बी फॉल डाऊन ऑन द सरफेस. तो खाली पडतोय, अँड दिस फ्रूट इट इज अगेन इन अ स्टेट ऑफ रेस्ट. परत तो त्या स्टेटमध्ये जातोय. आता आपण मोशनचं एक्झाम्पल बघूया. मोशनचं सिंपल एक्झाम्पल आहे. फॅन रिमेन्स कंटिन्यू इन अ मोशन इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. समजा तुम्ही फॅन स्विच ऑफ केलेला आहे, तो समजा फॅन चालू आहे, तो मोशनमध्ये तो रोटेट होतोय, आणि तुम्ही स्विच ऑफ केला तरी तो स्टील काय होतं? रोटेट होतो. आणि स्लोली काय होतं? त्याचा स्पीड जो आहे तो कमी कमी होत जाते, नंतर तो काय होते? ती वेलोसिटी पूर्ण झिरो होते. तर याच्यामध्ये महत्त्वाचा रोल कोणाचा आहे? इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय? की आपण फॅनवरती जो फोर्स अप्लाय केलेला आहे, समजा आपण इलेक्ट्रिसिटीचा जो कॉन्टॅक्ट आहे, करंटचा जो कॉन्टॅक्ट आहे तो बंद केलेला आहे, तर यामध्ये करंट पोहोचत नाहीये. पण काय होतं? फॅनचं जे आहे स्वतःचं मास आहे, त्याला स्वतःचं मास आहे आणि स्वतःची वेलोसिटी आहे. त्याच्यामुळे काय होतंय की ती वेलोसिटी लगेच झिरो होते का? नाही होते. ती वेलोसिटी झिरो होण्यासाठी काय लागतोय? एक टाइम लागतोय. त्याला आपण मोमेंटम म्हणतो. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. हे आपण बघणारच आहे. तर हे लक्षात ठेवा, फॅन रिमेन्स कंटिन्यू इन अ मोशन इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. स्विच ऑफ जरी केला, तो स्विच ऑफ केला तरी काय होतं? फॅन स्टील तो रोटेट होत आहे, कारण त्याची वेलोसिटी लगेच झिरो होत नाही. म्हणजे मोमेंटमशी रिलेटेड आहे. तर हे इनर्शियाशी रिलेटेड आहे. इनर्शियामध्ये काय सांगितलं होतं की, किंवा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये तेच सांगितलं, जोपर्यंत या फॅनवरती डायरेक्ट अनबॅलन्स फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत तो त्या स्टेटमध्ये मोशनमध्ये राहतोय. स्लोली त्याची वेलोसिटी काय होते? झिरो होते. मी डायरेक्ट फॅनवरती फोर्स नाही अप्लाय केला, फॅन चालून मी असं पकडला डायरेक्ट, असं काही केलेलं नाहीये. तर लक्षात ठेवा, हे जे 3 एक्झाम्पल आपण घेतलेले आहे, यामधून या फर्स्ट 2 एक्झाम्पलमध्ये मी काय सांगितलंय? तर ऑब्जेक्ट विल रिमेन इन द सेम स्टेट ऑफ रेस्ट. आणि या थर्ड एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय? द ऑब्जेक्ट विल रिमेन इन अ स्टेट ऑफ मोशन. तो कंटिन्यू त्याच मोशनमध्ये राहतोय. आता दुसरं, तुम्ही मार्बल म्हणजे काचेची जर गोटी घेतली, तुम्ही सरफेसवरती खाली सोडली, तर त्या ऑब्जेक्टला जोपर्यंत पुढे अडथळा येत नाहीये तोपर्यंत ते पुढे पुढे जाते. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल माहिती आहे, स्ट्रायकरचं एक्झाम्पल. स्ट्रायकरचं पण तसंच एक्झाम्पल आहे. प्लेन सरफेस असेल, त्यावरती एकदा फोर्स अप्लाय केला की ते कंटिन्यू त्याच डायरेक्शनमध्ये पुढे जाते. जर जो स्ट्रायकर पुढे जातोय आणि जोपर्यंत पुढे काही अडथळे येत नाही तोपर्यंत पुढेच जात राहतोय. तर आता हे सर्व एक्झाम्पल समजले. एक्झामला काय विचारलं जातं? राईट द स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन अँड विथ एक्झाम्पल. तर तुम्हाला ॲटलिस्ट 2 एक्झाम्पल इथे देता आले पाहिजे. तुम्ही अजून एक एक्झाम्पल घेऊ शकता, जसं कार्पेटचं एक्झाम्पल घेतो आपण. इफ द डस्ट इज प्रेझेंट ऑन द कार्पेट when the कार्पेट इज शेकन. तर समजा कार्पेटवरती आपण काय केला? फोर्स अप्लाय केला. तर त्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर जी डस्ट आहे ती वरती उडते आणि ती परत काय होते? खाली पडते. तर आपण सहज काय करू शकतो? ती डस्ट पण वेगळी करू शकतो. तर तुम्ही कार्पेटचं पण एक्झाम्पल घेऊ शकता. तर कोणते एक्झाम्पल लर्न करा, यातले एक स्टेट ऑफ रेस्टचं आणि स्टेट ऑफ मोशनचं. फॅनचं एक्झाम्पल तुम्ही लर्न करून ठेवा, त्याच्याबरोबर कोणतं एक लिहिलं तरी चालेल. तर तुम्हाला होमवर्कमध्ये हेच लिहायचं आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन स्टेटमेंट आणि खाली हे 3 एक्झाम्पल. आणि डायग्राम तुम्हाला समजण्यासाठी ड्रॉ करा, कारण डायग्रामने काय होईल की कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहील की न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये काय सांगितलंय. आता बघा,
न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये जे सांगितलंय तेच इनर्शियामध्ये येतं. इनर्शिया कन्सेप्टमध्ये, इनर्शियामध्ये तेच सांगितलंय की ऑब्जेक्टमध्ये अशी स्वतःमध्ये प्रॉपर्टी असते की ती स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ मोशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय. तर म्हणून याला लॉ ऑफ इनर्शिया म्हणतात. खूपदा MCQ मध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये हा क्वेश्चन विचारतात. लॉ ऑफ इनर्शिया इज कॉल्ड ॲज अ न्यूटन्स डॅश डॅश लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. मग कोणता लॉ आहे तो? फर्स्ट लॉ आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ इनर्शिया. तर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल. आता आपण सेकंड लॉ बघणार आहे, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. तर आता सेकंड लॉ मध्ये एक्झॅक्टली काय सांगितलंय ते आपण बघूया. त्या अगोदर एक कन्सेप्ट आहे मोमेंटम. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. एक फिजिकल क्वांटिटी मोमेंटम. मोमेंटम मेजर करण्यासाठी मास अँड वेलोसिटीचा प्रोडक्ट करतो. तर मोमेंटम इज द प्रोडक्ट और मल्टिप्लिकेशन ऑफ मास अँड वेलोसिटी. तर मोमेंटमचा सिम्बॉल P आहे. P इज इक्वल टू M मल्टिप्लाय बाय V. आता यामध्ये असं सांगितलंय द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, म्हणजे एक्झॅक्टली टाइमनुसार जसा मोमेंटम चेंज होतोय तर तो जो मोमेंटम असतो, दिस रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्सला तो काय असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. अँड दिस मोमेंटम चेंजेस अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ फोर्स. जसा फोर्स चेंज होतोय त्या डायरेक्शन मध्ये मोमेंटम काय होतोय? चेंज होतोय. तर आता अप्लाइड जो फोर्स आहे तो या मोमेंटमचा जो चेंज असतो त्याला प्रोपोर्शनल असतो. तर आता आपण एक पार्ट प्रूव्ह करणार आहे, त्यामध्ये आपण हा पार्ट यूज करणार आहे आणि आपल्याला एक फॉर्म्युला बनवायचा आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन, F इज इक्वल टू ma. आणि शेवटी मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण सांगेल याचं. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असतो? जिथे रेट शब्द येतो ना, रेट म्हणजे ते टाइमशी कम्पेअर करताय. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम कसा चेंज होतो? एक सुरुवातीचा मोमेंटम असेल फायनल आणि इनिशियल. सुरुवातीचा इनिशियल असेल आणि नंतरचा फायनल असेल. तर इथे चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. आणि हा जो मोमेंटम आहे कशानुसार चेंज होतोय? टाइम. कारण पर्टिक्युलर टाइम मध्ये वेलोसिटी चेंज होणार आहे आणि जर वेलोसिटी चेंज होते तर काय चेंज होणार आहे? मोमेंटम. मग इनिशियल मोमेंटम असेल, फायनल असेल, फायनल मायनस इनिशियल मोमेंटम इज कॉल्ड चेंज इन मोमेंटम. आणि रेट ऑफ चेंज म्हटलेलं आहे. रेट ऑफ चेंज म्हणजे ते टाइमशी कम्पेअर करता की पर्टिक्युलर टाइममध्ये किती वेलोसिटी चेंज झाली म्हणून किती मोमेंटम चेंज होत आहे. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. चेंज इन मोमेंटम काय असतो? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल. तर फायनल मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू फायनल वेलोसिटी MV आणि इनिशियल मोमेंटम मास इंटू इनिशियल वेलोसिटी MU. तर फायनल मोमेंटम मध्ये फायनल वेलोसिटी आणि इनिशियल मोमेंटम मध्ये इनिशियल वेलोसिटी घ्यायची. मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू वेलोसिटी. मास इंटू वेलोसिटी MV मायनस MU डिवायडेड बाय टाइम. आता इथे M आपण कॉमन घेऊ शकतो या दोन्ही टर्म मधून. M जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय येतंय? या दोन्ही पार्ट मधून आपण M कॉमन घेतोय. या टर्म मधून M कॉमन घेतला तर इथे राहतोय V मायनस U अपॉन T. तर V मायनस U अपॉन T चेंज इन वेलोसिटी इन पर युनिट टाइम. हे कशाची डेफिनेशन आहे? ऍक्सिलरेशन. म्हणजे हा जो पार्ट आहे याच्यासाठी आपण A लिहिणार आहे, ऍक्सिलरेशन. देअरफॉर V मायनस U अपॉन T इज रिप्लेस बाय ऍक्सिलरेशन A. देअरफॉर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू MA. तर आपण काय केलेलं आहे? हे काही पार्ट कन्सिडर करून, मास वेलोसिटी कन्सिडर करून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम याचा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. आता मेन हा लॉ काय सांगतोय? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. अप्लाइड फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. एखाद्या ऑब्जेक्ट वरती जो फोर्स अप्लाय केलाय पर्टिक्युलर टाइम मध्ये त्याची वेलोसिटी चेंज होते. वेलोसिटी चेंज होते म्हणजे मोमेंटम काय होतो? चेंज होतो. मास चेंज होणार आहे का? या मार्करचं मास समजा 100 ग्रॅम आहे. तर मी समजा थ्रो केलं याला, याची वेलोसिटी चेंज झाली. आता 0 आहे वेलोसिटी. मी थ्रो केल्यानंतर वेलोसिटी चेंज होते पर्टिक्युलर टाइम मध्ये. समजा 2 ते 3 सेकंदात वेलोसिटी चेंज झाली. बट या मार्करचं मास चेंज होणार नाहीये, फक्त वेलोसिटी चेंज होते. वेलोसिटी चेंज होते. इथे वेलोसिटी डिफरंट आहे म्हणजे मोमेंटमची व्हॅल्यू काय होते? चेंज होते. आपण दोन व्हॅल्यू घेतल्या, एक फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी. मग फायनल मोमेंटम आणि इनिशियल मोमेंटम मिळालं आपल्याला. M कॉमन घेतल्यानंतर हा पार्ट ऍक्सिलरेशन आहे. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू MA. मग आता इथे परत आपण स्टेटमेंट लिहिलंय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. परत त्याच्यामध्ये काय सांगितलंय? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स.
अँड द मोमेंटम चेंजेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आणि अप्लाइड फोर्स एकमेकांना काय असतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली म्हणजे काय, एक क्वांटिटी वाढते दुसरी पण वाढते, दोन्ही एकाच वेळेस इन्क्रीज होता किंवा डिक्रीज होता. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम ए. तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आपण एक कॉन्स्टंट घेत असतो, कोणता आहे तो के. इथे के कॉन्स्टंट घेतला आणि इक्वल साईन घेतो आपण. जसं एक्स इज प्रोपोर्शनल टू वाय, मग एक्स इज इक्वल टू के वाय लिहितो आपण. तसा एफ इज प्रोपोर्शनल टू एम ए, मग आपण इथे लिहिलं एफ इज इक्वल टू के एम ए. आता के ची व्हॅल्यू जर 1 असेल, के ची व्हॅल्यू 1 असेल तर फॉर्म्युला काय होतो, एफ इज इक्वल टू एम ए. फॉर्म्युला काय झाला, एफ इज इक्वल टू एम ए. तर एफ इज इक्वल टू एम ए होत आहे, म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. आता आपण फोर्सचं एस आय युनिट आणि सी जी एस युनिट तयार करणार आहे. तर बघा फोर्सचं एस आय युनिट आहे 1 न्यूटन, काय आहे ते 1 न्यूटन, आणि फोर्सचं सी जी एस युनिट आहे 1 डाईन. तर एस आय युनिटला एम के एस म्हणतात. तर 1 न्यूटन फोर्स कधी लागू होतोय बघा, when the 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑफ ॲक्सिलरेशन, म्हणजे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सिलरेशन असेल एखाद्या ऑब्जेक्टमध्ये, ज्या ऑब्जेक्टचा मास काय 1 किलोग्रॅम. ऑब्जेक्ट हेविंग अ मास ऑफ 1 किलोग्रॅम अँड विथ ॲक्सिलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, देन द फोर्स विल बी 1 न्यूटन. त्यामध्ये जो अप्लाय केलेला फोर्स आहे तो किती असतो, 1 न्यूटन. सेम तसंच आहे, जर 1 डाईन फोर्स कधी असतो, जेव्हा त्या ऑब्जेक्टचं मास 1 ग्रॅम असेल आणि ॲक्सिलरेशन 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर असेल. ॲक्सिलरेशनचं युनिट तुम्हाला माहिती आहे, एस आय युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि सी जी एस सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मासचं एस आय युनिट आहे किलोग्रॅम आणि सी जी एस युनिट आहे ग्रॅम. तर इथे किलोग्रॅम, ग्रॅम, मीटर पर सेकंड स्क्वेअर, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, मग इथे 1 न्यूटन होतं आणि इथे काय होतं 1 डाईन. तर तुम्हाला डेफिनेशन लिहायला येऊ शकते की 1 न्यूटन फोर्स कधी होत आहे. अ फोर्स इज नेसेसरी टू कॉज अन ॲक्सिलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 किलोग्रॅम. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये एवढं ॲक्सिलरेशन, हे मास असलेलं ऑब्जेक्ट आहे, यामध्ये एवढं ॲक्सिलरेशन प्रोड्यूस करायचं आहे, तर त्याला लागणारा फोर्स असतो 1 न्यूटन. आणि एवढं ॲक्सिलरेशन प्रोड्यूस करण्यासाठी हा एवढा फोर्स लागतोय. तर तुम्हाला एक क्वेश्चन नेहमी विचारला जाईल, व्हॉट इज द एस आय युनिट ऑफ फोर्स किंवा एम के एस युनिट ऑफ फोर्स. तर फोर्सचा एस आय युनिट काय आहे, न्यूटन. न्यूटनचा कॅपिटल एन लिहिला जातो आणि डाईनचं पूर्ण स्पेलिंग लिहिता. समजा 10 डाईन पूर्ण स्पेलिंग लिहायचं, 10 न्यूटन तर 10 एन लिहितात, जसं मी तुम्हाला आता लिहून दाखवलं होतं. तर तुम्हाला हा सेकंड लॉ समजला असेल. इथे काही एक्झाम्पल द्यायचं नाहीये, पण लक्षात ठेवा हा जो पार्ट आहे, हा डेरिव्हेशन किंवा एक इक्वेशनचा पार्ट आहे, हा विचारला जातो. क्वेश्चन असा विचारला जातो, प्रूव्ह दॅट एफ इज इक्वल टू एम ए बाय युझिंग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन यूज करून एफ इज इक्वल टू एम ए हे इक्वेशन प्रूव्ह करून दाखवा. तर तुम्हाला एवढ्या स्टेप्स लिहायच्या आहे इथपर्यंत, आणि जर युनिट विचारलं असेल पुढे तर हे लिहिता येईल. तर तुम्हाला सगळ्या डेफिनेशन समजल्या असतील. आणि एक रिलेशनशिप लक्षात ठेवा, 1 न्यूटन म्हणजे किती डाईन होता, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. 10⁵ किती 5 डाईन. 10चा इंडेक्स 5 आहे, म्हणजे 10चं 5 टाइम मल्टिप्लिकेशन. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. तर आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. आतापर्यंत आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन बघितला आहे, सेकंड लॉ ऑफ मोशन बघितला आहे, त्यावरून आपण एफ इज इक्वल टू एम ए हा पार्ट प्रूव्ह केलेला आहे. आता नेक्स्ट आपण काय बघणार आहे, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर थर्ड लॉ मध्ये एक्झॅक्टली काय सांगितलंय बघा, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. प्रत्येक वेळेस बघा जेव्हा आपण ॲक्शन फोर्स अप्लाय करतोय तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवरती दुसऱ्या साईडने काय होतं, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स सायमल्टेनियसली अप्लाय होतोय. तर याच्याशी रिलेटेड आपण काही एक्झाम्पल बघूया. बघा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, यामध्ये तुम्ही कोणकोणते एक्झाम्पल घेऊ शकता. गन आणि बुलेटचं आहे. वेन द बुलेट इज फायर्ड फ्रॉम द गन, तर काय होतंय यावेळेस, द फोर्स अप्लाइड बाय द गन ऑन दिस बुलेट इज F2 and similarly the force applied by the bullet on the gun is F1. आता बघा दोन्ही केसमध्ये दोघांचा मास डिफरंट आहे. बुलेट हॅज अ स्मॉलर मास, देअरफॉर इट गेन हायर वेलोसिटी. जेवढा मास कमी आहे तेवढा तो फास्टर जाऊ शकतो. मग इथे काय होतं, वेन द गन इज फायर्ड फ्रॉम द बुलेट, अ फोर्स इज अप्लाइड बाय द गन ऑन द बुलेट. गन काय करते, त्या बुलेटवरती फोर्स अप्लाय करते. बुलेट हॅज अ स्मॉलर मास, देअरफॉर इट मूव्स विथ द इनिशियल फास्टर वेलोसिटी. तर इथं फास्टर वेलोसिटीने काय होते, हाय वेलोसिटीने ते मूव्ह होते, कारण त्याचा मास काय स्मॉलर आहे.
ऑन द सेम टाइम बुलेट ऑल्सो अप्लाय द फोर्स ऑन द गन. त्याच वेळेस काय करते, बुलेट अपोजिट डायरेक्शन मध्ये पण फोर्स अप्लाय करते, बरोबर आहे. फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होत आहे की या गनचं मास खूप जास्त आहे, म्हणजे ती हेवी आहे. देअरफॉर इट मूव्ज विथ द स्मॉलर वेलोसिटी. या बुलेटचं मास जास्त कमी होतं, म्हणजे स्मॉलर मास आहे, देअरफॉर मूव्ज विथ द हायर वेलोसिटी. गन ॲज अ हायर मास, देअरफॉर मूव्ज विथ द स्मॉलर वेलोसिटी. लक्षात ठेवा, मास आणि वेलोसिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल येतं या केसमध्ये. जेवढं मास कमी आहे तेवढा तो फास्टर जाणार, जेवढं मास जास्त आहे तेवढा तो स्लो मूव्ह होणार. मग जेव्हा फायरिंग केली जाते ती बुलेट पुढे जाते, ती फास्टर जाते, आणि ही गन काय होते, थोडीशी मागे येते, कारण याचा मास खूप जास्त आहे, ती एकदमच मागे नाही जाणार. येत आहे लक्षात. तर इथे काय झालं, दोन फोर्स अप्लाय झाले. फर्स्ट फोर्स कोणी अप्लाय केला, गनने, आणि सेकंड फोर्स कोणी अप्लाय केला, बुलेटने. येत आहे लक्षात. तर फर्स्ट फोर्स हा गनने अप्लाय केलाय आणि सेकंड फोर्स कोणी अप्लाय केलाय, बुलेटने. येते लक्षात. तर बुलेटने इक्वल अँड अपोजिट फोर्स काय केला, अप्लाय केलेला आहे. मग प्रत्येक ऍक्शन फोर्सला पुढच्या गोष्टीकडून पुढच्या बाजूने काय होतं, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स अप्लाय होतोय. आता आपण क्रिकेटमध्ये एक्झाम्पल घेऊ. वेन द बॉल इज स्ट्राईक विथ द बॅट, मग काय चेंजेस होतोय बघा. When the ball is strike with the bat, then the force is applied on the ball. Ball has a smaller mass, therefore it moves with the greater velocity. याचा मास कमी आहे म्हणून तो greater velocity ने पुढे जातोय. Similarly, on the same time, ball is also apply the जेव्हा ते स्ट्राईक होते, त्यांची कोलिजन होते नाही का, टक्कर होते, त्यावेळेस काय होतंय, ड्युरिंग कोलिजन बॉल ऑल्सो अप्लाय द फोर्स, इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑन दिस बॅट. देअरफॉर बॅट स्लो डाऊन. आपण बघा जोरात मारतो, नंतर काय होते, थोडीशी बॅट काय होते, स्लो होते. एकदम असं जोरात मारतोय, नंतर स्लो डाऊन होते बॅट. तर या केसमध्ये बॅटवरती काय इफेक्ट झाला की बॅट स्लो डाऊन झालेली, कारण बॉलने पण काय केलं, इथं फोर्स अप्लाय केलेला आहे. थर्ड एक्झाम्पल बघू आपण रॉकेटचं. हे तुम्हाला नेहमी विचारलं जाईल, रॉकेट इज अ एक्झाम्पल ऑफ, इग्निशन ऑफ रॉकेट इज अ एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता रॉकेटमध्ये काय असतो, फ्युएल असतो, फ्युएलचं कंबशन होत आहे. रॉकेट ॲज अ फ्युएल विच अंडरगो कंबशन म्हणजे काय, ते जळतंय आतमध्ये फ्युएल. देन द एक्झॉस्ट गॅस विल बी फॉर्म. तर इथे टेल एंड म्हणजे काय, मागचा जो पार्ट आहे तिथून काय होतं, एक्झॉस्ट गॅस बाहेर पडताय. The rocket has an fuel which undergo combustion. Then these gases they release from the tail end of the rocket. They apply the force on surface. तर ते काय करताय, सरफेस वरती फोर्स अप्लाय करताय. एकाच वेळेस खूप जास्त गॅसेस त्या नोझल मधून बाहेर पडतात, आणि इतका फोर्स क्रिएट होतोय की रॉकेट अपोजिट डायरेक्शन मध्ये काय होतंय, मूव्ह होत आहे. देन दिस गॅसेस अप्लाय द इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑन द रॉकेट. पहिले तर रॉकेटचे हे जे गॅसेस आहे सरफेस वरती फोर्स अप्लाय केला, आणि सरफेस कडून इकडे काय होतं, अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय होते. जसं बघा, समजा टेनिस बॉल आहे, तुम्ही जोरात सरफेस वरती मारताय, बरोबर आहे, तुम्ही खाली मूव्ह केलंय त्याला, पण सरफेस कडून एक फोर्स लागतो, तो त्याला वरती मूव्ह करतोय, बरोबर आहे, त्याच वेलोसिटीने तो वरती येतोय. सेम तसंच हे रॉकेटचे जे एक्झॉस्ट गॅस आहे सरफेस वरती फोर्स अप्लाय करताय, सरफेस पण अपोजिट डायरेक्शन मध्ये काय करतोय, रॉकेटला पुश करतोय. मग एवढी वेलोसिटी रॉकेटमध्ये येते की ते काय होतं, अर्थच्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये बाहेर स्पेसमध्ये जाऊ शकतो. रॉकेटचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. गन बुलेटचं हे स्पेशल एक्झाम्पल आहे या न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनसाठी. हे तुम्हाला लर्न करून ठेवायचे. याचं डिस्क्रिप्शन विचारू शकता, न्यूमेरिकल विचारू शकता, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहितीच पाहिजे. डायरेक्टली 3 मार्क्सला हा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन विथ एक्झाम्पल. मग तुम्हाला स्टेटमेंट लिहून ॲटलिस्ट 2 एक्झाम्पल एक्सप्लेन करावे लागतील. मी याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला सेंड करणार आहे, मग तुम्ही ते लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की एक्झॅक्टली इथे काय लिहायचं आहे. तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनमध्ये काय आहे की प्रत्येक ॲक्शन फोर्सला अप्लाय होणारा इक्वल अँड अपोजिट फोर्स असतो, आणि तो सायमल्टेनियसली ॲक्ट होतोय. आता आपल्याला एक पार्ट प्रूव्ह करायचा आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर याच्याच अंडर आपण एक पार्ट प्रूव्ह करणार आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लेट ऑब्जेक्ट ए अँड बी, 2 ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करू. लेट ऑब्जेक्ट ए अँड बी हॅज मासेस m1 m2. या दोघांचे मास m1 m2 आहे. दे मूव्ह विथ द इनिशियल वेलोसिटी u1 u2. मग त्यांचं इनिशियल मोमेंटम काय, एचं असेल m1 u1 आणि बीचं असेल m2 u2. इथे लिहिलेलं आहे मास इंटू वेलोसिटी, तर म्हणजे काय होतो, मोमेंटम. तर m1 u1 चा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. इथे m1 u1 आणि इथे m2 u2 लिहिलंय, म्हणजे त्यांचं इनिशियल मोमेंटम लिहिलं. सपोज दिस ऑब्जेक्ट अंडरगो कोलिजन. त्यांचं कोलिजन होतंय, इकडून ए ऑब्जेक्ट येतो, इकडून बी, त्या दोघांची टक्कर होत आहे. तर त्यामध्ये काय होतंय,
दे अप्लाय द फोर्स F1 F2 ऑन इच अदर. तर ए काय करतो, F1 फोर्स अप्लाय करतो आणि बी F2 फोर्स अप्लाय करतोय. देन त्यांचं कोलिजन झाल्यानंतर वेलोसिटी चेंज होणार. देन आफ्टर कोलिजन द फायनल वेलोसिटी विल बी V1 अँड V2. मग वेलोसिटी चेंज होते तर काय चेंज होत आहे, मोमेंटम. देअर फायनल मोमेंटम आर M1 V1 अँड M2 V2. फायनल मोमेंटम असं असणार आहे. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. थर्ड लॉ काय सांगतोय, बोथ ऑब्जेक्ट अप्लाय इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑन इच अदर. ए आणि बी ऑब्जेक्ट दोन्ही एकमेकांवरती काय करता, पर्टिक्युलर फोर्स अप्लाय करताय. तर हा जो काही फोर्स अप्लाय केला जातोय तो इक्वल अँड अपोजिट असतो. म्हणजे F1 इज इक्वल टू F2. समजा F1 ची डायरेक्शन काय अपोजिट आहे म्हणून याला मायनस साईन दिलेलं आहे. मायनस साईन म्हणजे अपोजिट डायरेक्शन आहे. डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी ते साईन असतं. F2 इज इक्वल टू मायनस F1. आता हे बघा सिंपल काय लिहायचं आहे मी तुम्हाला सांगतो की फोर्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. हा फोर्स आहे, हा फोर्स आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय, M इंटू ए. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. आपण इथे तयार केला आहे तो सेकंड लॉ मध्ये. फोर्स इज इक्वल टू MA. तर फोर्स इज इक्वल टू MA, फोर्स इज इक्वल टू MA लिहायचं आहे. एचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम असं लिहायचं आहे. नंतर इथे M2 आणि M1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. एवढंच करायचं आहे आणि निगेटिव्ह पार्ट शिफ्ट करून एवढं लिहायचं आहे. मग यावरून एक कन्क्लुजन लिहायचं आहे. हे आपण डिटेलमध्ये बघूया. इकडे 2 नंबर यूज करायचे आणि इकडे 1 नंबर यूज करायचे. लक्षात आलंय. F1 फोर्स इथे 1 नंबर आहे, F2 फोर्स इथे 2 नंबर यूज करायचे. एवढा फक्त चेंज करायचा आहे. बघा आता कसं लिहायचं आहे. नाव अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आपल्याला काय कळालं, थर्ड लॉ काय सांगतोय की बोथ ऑब्जेक्ट अप्लाय द इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑन इच अदर. तर एने अप्लाय केलेला फोर्स असेल मायनस F1 आणि बीने अप्लाय केलेला फोर्स असेल F2 असेल. तर F2 फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. इथे 2 नंबर आहे म्हणून M2 इंटू A2. इथे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. इथे F1 आहे मग इथे M1 इंटू A1. तर 1 नंबर फक्त आपण ऍड केलेला आहे. आता ॲक्सिलरेशन काय असतो, चेंज इन वेलोसिटी V मायनस U अपॉन T. तर V म्हणजे इथे 2 नंबर यूज करायचा, V2 U2. अँड हे आपण 1 नंबर काय यूज करतोय कारण दोघांची वेलोसिटी डिफरंट आहे. आपल्याला कळेल कस काय, मी इकडे V मायनस यू लिहिलंय तर तुम्हाला कळेल कस काय की हा V याची वेलोसिटी, हा V याच्या वेलोसिटी. मग फर्स्ट जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यासाठी 1 नंबर यूज केला. ए ऑब्जेक्टसाठी M1 U1 V1 असं सिम्बॉल यूज केले आणि बी ऑब्जेक्टसाठी M2 U2 V2 असे सिम्बॉल यूज केलेले. सेकंड ऑब्जेक्टसाठी 2 नंबर दिलेला आहे. मग इथे M1 मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशनची डेफिनेशन चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम V1 मायनस U1 अपॉन T. आता टाइम दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर सेम असेल तर तो कॅन्सल होतोय. तर या दोन्ही ठिकाणी टाइम काय होतोय, कॅन्सल होतोय. म्हणजे कन्सेप्ट काय की मल्टिप्लाय बोथ साइड बाय टाइम. टाइमला मल्टिप्लाय करायचंय दोन्ही साइडने, मग टाइम काय होतो, कॅन्सल होतो. ऍक्च्युअली ती स्टेप लिहायची गरज नाहीये. तुम्ही एवढं लक्षात ठेवा की दोन्ही साइडला डिनॉमिनेटर सेम आहे, तो काय होतो, कॅन्सल होतो. देन नेक्स्ट स्टेपमध्ये आता पुढे काय करायचं, हा जो ब्रॅकेट आहे त्याला M2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. हा जो ब्रॅकेट आहे त्याला M2 ने मल्टिप्लाय करायचं. मी मल्टिप्लाय करून दाखवायचो. M2 इंटू V2, M2 V2, M2 मल्टिप्लाय बाय U2, M2 U2 प्लस मायनस मायनस. देन आता या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करू. M1 इंटू V1, M1 V1 प्लस मायनस मायनस. M1 इंटू U1, M1 U1 मायनस मायनस प्लस होत आहे. हा सेकंड जो आहे त्याला पण आपण मल्टिप्लाय केलंय. आता फक्त एक काम करायचं, जो निगेटिव्ह आहे तो शिफ्ट करायचा, पॉझिटिव्ह होतो. हा पण निगेटिव्ह आहे, इकडे शिफ्ट केला पॉझिटिव्ह. निगेटिव्ह पार्ट शिफ्ट करायचे. मग आता काय मिळालं, M2 V2 प्लस M1 V1. आता V1 म्हणजे फायनल वेलोसिटी ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट आणि V2 इज फायनल वेलोसिटी ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. म्हणजे फायनल मोमेंटम ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट आणि फायनल मोमेंटम ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. ए आणि बी ऑब्जेक्टचे हे फायनल मोमेंटम मिळाले. म्हणजे इथे काय मिळालं लेफ्ट साईडला, द मॅग्नेट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम. या साईडला आपल्याला टोटल फायनल मोमेंटम मिळालाय. देन इकडे M1 U1 प्लस M2 U2. U1 U2 काय, इनिशियल वेलोसिटी ऑफ ए अँड बी ऑब्जेक्ट. आणि इथे फायनल, इथे इनिशियल मोमेंटम ऑफ फर्स्ट अँड सेकंड ऑब्जेक्ट लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला टोटल इनिशियल मोमेंटम मिळालंय, द मॅग्नेट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. आता आपल्याला जे काही मिळालंय त्याचा मिनिंग काय होतंय, द व्हेन टू ऑब्जेक्ट कोलाइड. जेव्हा दोन ऑब्जेक्टमध्ये कोलिजन होत आहे, कोलिजन होण्यापूर्वीची वेलोसिटी काय, इनिशियल. नंतरची वेलोसिटी काय आहे, फायनल वेलोसिटी असेल. व्हेन टू ऑब्जेक्ट कोलाइड द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन. आता सुरुवातीचा असेल इनिशियल कोलिजन आणि नंतरचा असेल फायनल कोलिजन. व्हेन टू ऑब्जेक्ट कोलाइड देन द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. तर
कोलिजन होण्याच्या पूर्वी इनिशियल मोमेंटम हे होतं, कोलिजन झाल्यानंतर फायनल मोमेंटम हे असणार आहे, बट दोन्ही इक्वल असतात. दोन्ही काय असतात? इक्वल असतात. म्हणजे कोलिजन दोन ऑब्जेक्टची टक्कर होण्यापूर्वी, म्हणजे काय, दोन ऑब्जेक्टचं कोलिजन होण्यापूर्वी असलेलं टोटल मोमेंटम आणि नंतरचं मोमेंटम काय असतं? सेम असतं. हे आपल्याला यावरून कळालेलं आहे. तर अजून एक आपण पार्ट लिहू शकतो. वेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट ऑन अ टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज. आता अजून एक पार्ट असा आहे की समजा दोन ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा एक ऑब्जेक्ट आहे. हे दोन ऑब्जेक्ट आहे, दोन ऑब्जेक्टवरती फोर्सच अप्लाय होत नाहीये, ते एकमेकांवरती फोर्सच अप्लाय करत नाहीये, तर त्यांचं मोमेंटम काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणजे सेम राहणार आहे. देन हे या स्टेटमेंटवरून थर्ड लिहिलेलं आहे आणि सेकंड हे आपण बघितलेले स्टेटमेंट. ते याच्यासाठी असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. प्रूव्ह दॅट द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन रिमेन्स द सेम बाय रायटिंग द इक्वेशन, किंवा डिराईव्ह दिस लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, काय कॉन्झर्व होत आहे, काय कॉन्स्टंट राहत आहे? मोमेंटम. म्हणजे अगोदरचं मोमेंटम आणि नंतरचं मोमेंटम कोलिजन पूर्वीचं दोन्ही काय राहत आहे? कॉन्स्टंट राहत आहे. याला म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कॉन्झर्व करणे म्हणजे कॉन्स्टंट राहणे, स्थिर ठेवणे, स्टेबल ठेवणे. तिथं मोमेंटम सेम राहत आहे, त्याच्याशी रिलेटेड हा लॉ आहे. म्हणजे लॉ जर विचारला तर हे स्टेटमेंट लिहायचं. वेन टू ऑब्जेक्ट कोलाइड देन द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन रिमेन्स द सेम. दोन्ही कोलिजन सेम राहत आहे, यालाच म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तुम्हाला डायरेक्टली विचारतात प्रूव्ह द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, हे प्रूव्ह करून दाखवा. तर हे लिहायचं आहे. कसाही क्वेश्चन येऊ द्या, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वरती हेच लिहायचं आहे. नुसतं स्टेटमेंट जर विचारलं यातून हे स्टेटमेंट लिहायचं आहे. लक्षात आलंय? तर हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. गेल्या खूप वर्षापासून, जेव्हापासून सिलेबस आहे यामध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ ऑफ मोशन आणि थर्ड लॉ नेहमी विचारले गेलेले. तर तुम्हाला विथ एक्झाम्पल कन्सेप्ट लर्न करायचे आहे. तर तुम्हाला काय काय करायचं आहे? स्टेटमेंट प्लस एक्झाम्पल फर्स्ट लॉसाठी. फर्स्ट लॉला काय म्हणता? लॉ ऑफ इनर्शिया. आणि सेकंड लॉसाठी हे डेरिव्हेशन करून ठेवायचं आहे. तर या डेरिव्हेशनमध्ये काय क्वेश्चन विचारला होता? प्रूव्ह दॅट फ्रॉम द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन फोर्स इज इक्वल टू एम ए. हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. तर यामध्ये आपण हे प्रूफ देऊ शकतो. आणि थर्ड लॉमध्ये एक्झाम्पल म्हणजे डेरिव्हेशन पण आहे आणि असा पण क्वेश्चन विचारलेला आहे. तर न्यूटन्स एक्सप्लेन द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन विथ एक्झाम्पल. तर रॉकेट आणि गनचं एक्झाम्पल करून ठेवा. तुम्हाला हे क्रिकेटचं वाटतंय तर ते पण करू शकता. देन डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, किंवा प्रूव्ह दॅट द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन रिमेन्स द सेम. हा एक क्वेश्चन आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम किंवा लर्न करून ठेवायचा हा लॉ. तर तुम्हाला सगळे लॉ टोटल हे 3 लॉ आहे आणि हा 4 नंबरचा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. 4 लॉज लर्न करायचे, त्याचे एक्झाम्पल लर्न करायचे विथ एक्सप्लेनेशन. नुसतं नाही का क्रिकेटचं एक्झाम्पल ऑफ क्रिकेट असं नाही चालणार. त्याच्यामध्ये डिटेल लिहावं लागेल की बॅट आणि बॉल ते एकमेकांवरती कसा फोर्स अप्लाय करताय. तर बॉल मूव्ज विथ द हायर वेलॉसिटी अँड बॅट मूव्ज विथ द स्लोअर वेलॉसिटी इन अपोजिट डायरेक्शन. तर बॉलची डायरेक्शन ही असेल, बॉल या डायरेक्शनमध्ये जातोय आणि बॅट या डायरेक्शनमध्ये काय होते? ती फक्त स्लो होते. म्हणजे मागे थोडीशी येते, म्हणजे थोडीशी काय होते? ती स्लो होते. गन बुलेटचं असंच एक्झाम्पल आहे. तर हे सगळे एक्झाम्पल लर्न करा आणि हे जे पिक्चर्स आहे ड्रॉ करून ठेवा. कारण काय होईल की तुमच्या नोटबुकमध्ये पिक्चर राहिले तर समोर जर पिक्चर बघितलं तुम्ही तर लगेच तुम्हाला एक्झाम्पल आठवेल. तुम्ही काही ना काही स्टेटमेंट तिथे लिहू शकता. तर आजचा टॉपिक तुम्हाला समजला असेल. या टॉपिकची चांगली तयारी करा. एक्झामला या टॉपिकवरती हमखास काही ना काही क्वेश्चन येतो. डेरिव्हेशन विचारलं तर 3 मार्क्स आणि लॉज जर विचारले तर 2 मार्क्सला विचारले जाऊ शकता. तर आता राहिलेला या टॉपिकवरचे जे काही न्यूमेरिकल्स आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. नेक्स्ट सेशनमध्ये आपण त्याचे डिटेलमध्ये प्रॉब्लेम्स घेणार आहे. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. ओके.